कैरी बघता आलं की तुमच्या तोंडाला पण पाणी. लाजू नका, खोटं नका बोलू. कैरी जर कितीही आंबट असली तरी त्याला मीठ लावून खाण्याचा मजाच खूप वेगळा आहे. तुम्ही सुद्धा आजमावलं असेल की ते खाण्याचा आनंदच खूप वेगळा आहे, खट्टा मिठ्ठा. तर मग तुम्हाला पण असंच लोणचं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चॅनलवर जर का नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे की हे लोणचं मी कसं तयार केलं आणि वर्षानुवर्ष चालणारं हे लोणचं आहे. फक्त आपल्याला याला असं फिरवून द्यावं लागतं. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर मग चला आता वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बाजारातून आणल्यानंतर मी याला कट करून घेतलेलंच होतं आणि नंतर मी वॉश केलं त्याला आणि वॉश केल्यानंतर कपड्यावरती सुकायला टाकलं. हे सकाळपासून मी सुकायला टाकलेलं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे तरी पण मी हे असं सुकायला टाकून दिलेलं आहे. तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे. नंतर आता रात्र झालीच तर रात्रीच्या वेळेस आपल्याला याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण की याच्यावरती रात्री कुठल्या प्रकारचे किटकूल वगैरे चालता कामा नाही आणि त्याच्यावर खकानासुद्धा उडायला नको. त्याच्यासाठी आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. झाकल्यानंतर आता रात्र झालीच, आता सकाळ झाली आहे. रात्र संपल्यानंतर आता सकाळी तुम्ही बघू शकता की हे खूप सुकलेले आहेत. आणि सुकल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे मोठं आणि ही जे आहे हे सर्व अगोदर जमा करून घ्यायचं आहे. जमा केल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझा निशूसुद्धा मला मदत करत आहे, कारण की त्याला खूप आवडतात हे. आणि फक्त धुवूनच टाकल्या तर मम्मा मला पण दे, मला पण दे, त्याचं असं सुरू होतं आणि तो खातसुद्धा होता. तर तुम्हालासुद्धा असंच एका पातेल्यामध्ये ते व्यवस्थित टाकून द्यायचं आहे. आता व्यवस्थित मी अशा या पातेल्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत मी. आता याच्यामध्ये मला काय काय टाकायचं आहे तर सर्वात अगोदर टाकायची आहे हळद, नंतर टाकायची आहे मोहरी. तर मोहरी घेतली आहे मी पावभर, म्हणजे पाव किलो मोहरी घेतलेली आहे. आणि हळद जे आहे ते मी 1 छटाक हळद घेतलेली आहे आणि 1 किलो जे आहे ते मिठाची पन्नी आहे. कारण की आपल्या ज्या कैऱ्या आहेत ते टोटल 5 किलो एवढ्या आहेत. तर 5 किलोसाठी तुम्हाला एवढं सामग्री लागणार आहे. तर आता आपण याच्यात टाकू सर्वात अगोदर मीठ. तर अर्ध मीठ मी अगोदर याच्यामध्ये टाकून घेते आणि नंतर टाकते मी याच्यामध्ये हळद. आणि मोहरी आताशी आपल्याला टाकायची नाही आहे, नंतर मोहरी टाकायची आहे. फक्त मी दाखवलं तुम्हाला की किती घ्यायची आहे म्हणून. हळद आणि ते असं व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते असं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी व्हिडिओ जास्त लाँग ना हो त्याकरिता मी स्पीडमध्ये ते मिक्स करत आहे. तुम्हाला हळूहळू करायचं आहे जेणेकरून ते सर्व एकाला एक असं मिसळलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे एकाला एक ते सर्व लागलेलं आहे. हळद ते सुद्धा आता याला पाणी सुटणार आहे. तर आता त्याच्यासाठी आपल्याला हे असं पॅक करून ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण नाही ठेवायचं, आपल्याला कपड्याने पॅक बांधून घ्यायचं आहे. कारण झाकण जर ठेवलं तर ते इकडं तिकडे जातं आणि कपड्याने जर पॅक बांधलं तर ते तसं राहतं. त्यासाठी आपल्याला एक कपडा घेऊन याला पॅक बांधून ठेवायचं आहे. आता आपल्याला पॅक बांधल्यानंतर रात्रभर आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे उघडायचं आहे. आणि उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं त्याला असं पाणी सुटलेलं आहे. आणि हे पाणी बघून तुमच्या पण तोंडाला आलं ना पाणी, तर मग करा आणि खा. खूप सुंदर असं लोणचं जे आहे आपलं तयार होणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता याला असं व्यवस्थित चम्मचच्या सहाय्याने, सराट्याच्या सहाय्याने असा मिसळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो मसाला आपण त्यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि हळद तो त्याला एकमेकाला व्यवस्थित असा लागायला हवा. त्याच्यासाठी तुम्ही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर परत त्याला असं बांधून ठेवायचं आहे आणि दिवसातून 3 वेळा आपल्याला त्याला फिरवून द्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला सर्व एकाला एक असा व्यवस्थित लागला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला दिवसातून 3 वेळा असं करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी परत दुपारी जे आहे त्याला असं फिरवून देत आहे. तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर असा त्याला रंग जो आहे तो आलेला आहे. तर तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे. जेवढं आपण मिक्सिंग करू तेवढंच आपलं जे लोणचं आहे ते खूप असं टेस्टी बनणार आहे. कारण की एकाला एक जर मसाला लागला व्यवस्थित तर ते एकदम स्वादिष्ट होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आता ते झाल्यानंतर मी पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे ना, असं ठेवायचं आहे. आता नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यासाठी हे घेतलेलं आहे मी
कोयंजन, हे कोयंजन 20 रुपयाचं आणलेलं आहे मी. आणि आता आपल्याला असे छोटे छोटे बारीक याचे कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून काढायचं आहे. तोपर्यंत आई जे आहे ते सर्व मिक्स करत आहे. आता जे मोहरी आणलेली होती आईने, ते मोहरी आई त्याच्यामध्ये टाकत आहे आणि आपलं लोणचं जे आहे आता फक्त 5 मिनटामध्ये तयार होत आहे. नंतर कोयंजनचे मी हे भुगा म्हणजे मिक्सरमधून मी काढलेला आहे आणि त्या आईनं कोयंजनचा जे मसाला तयार केला आपण, तो सुद्धा आई त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. तुम्हाला सुद्धा हे जर प्रोसेस तुम्ही केली तर एकदम सुंदर असं स्वादिष्ट आपलं लोणचं जे आहे ते तयार होणार आहे. तर आता तुम्ही बघा ते कसं होत आहे. तर याच्यात टाकली मोहरी आणि ते कोयंजन, अगोदर मीठ आणि हळदी जे आहे ते आपण अगोदरच टाकून दिलेली होती. आता नेक्स्ट प्रोसेस बघा त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं. तर आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आणलेला आहे मी रेडी लोणच्याचा तयार मसाला. तुम्ही वाचू शकता त्याच्यावर, तुम्ही बघू शकता बेडेकरचा आहे. खूप सुंदर असं लोणचं माझं जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी मी जे 2 आणलेले आहेत, 60 रुपयाचा एक जे आहे ते एक आहे, 2 आणलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते त्याच्यामध्ये पॉकेट एक टाकून द्यायचं आहे आणि असंच मिक्स करून घ्यायचं आहे. तोवर ठेवलेला आहे मी गॅसवर आपलं ऑइल तपवायसाठी ठेवायचं आहे. ऑइल कसं तपवायचं आहे, आपल्याला ऑइल एकदम सण असं तपवून घ्यायचं आहे आणि नंतर तेवढंच ते जेवढं तपवलं आपण तेवढं एकदम पाण्यासारखं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी 2-3 तास अगोदरच तेल जे आहे ते खूप उकळलं होतं आणि आता थंडसुद्धा ते झालेलं आहे. आता मी ते तुम्हाला दाखवतेच आणि आई जे आहे ते याच्यात टाकतेस. तर आता तुम्ही बघू शकता की हे जे ऑइल आहे मी 2-3 तास अगोदर तपवलेलं होतं आणि आता खूप थंड असं ते झालेलं आहे. आणि हे तेल मी घेतलेलं आहे मुंगफल्लीचं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फिल्टर असलेलं हे ऑइल असते. हे याच्यामध्ये जर का टाकलं तर खूप स्वाद आपल्या लोणच्याला येतो. त्याच्यासाठी मी हे 1 किलो तेल आणलेलं आहे. 5 किलो कैऱ्यासाठी 1 किलो तेल खूप होऊन जाते. मी याच्यामध्ये डायरेक्ट रेडीमेडच मसाला टाकलेला आहे. तर आईचं मिक्सिंग झालेलं आहे. आता आपल्याला अशी भरणी घ्यायची आहे, नाहीतर लोणचं आपलं खराब होते. तर आई जे आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकत आहे आणि टाकल्यानंतर मसाला तर आपण अगोदरच टाकून दिला. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यात ऑइल सोडायचं आहे. तर बघा ते टाकल्यानंतर आई याच्यामध्ये असं वरतून लोणच्यामध्ये ऑइल जे आहे ते सोडत आहे. ऑइल सर्व सोडल्यानंतर आपल्याला परत त्याच्यामध्ये असं मिक्सिंग करायचं आहे. तर चम्मचच्या साहाय्याने आपल्याला ते असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स आपल्याला फक्त एकचदार नाही करायचं, तर दिवसातून आपल्याला 2 वेळा तरी असं मिक्स करायचं आहे. जेव्हा पण आपण खायला घेऊ तेव्हा आपल्याला असंच मिक्सिंग करायचं आहे. आणि प्लीज गाईज, तुम्हाला जर हे लोणचं पाहून असं वाटत असेल की खावंच, तर तुम्ही पण एक वेळेस तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमच्या घरचं लोणचं कसं झालं. माझ्या आईचं लोणचं तर खूप मस्त झालं. माझ्या निशूला तर ते खूपच आवडलं आणि निशूच्या पप्पाला खूप आवडते, म्हणून आम्ही केलं हे लोणचं. तर माझा निशू बघा कसं तो खात आहे, कारण की त्याला ते खूप आवडते. आता मी बोलली त्याला निशू कसं झालं, तर बघा तो म्हणते सुंदर झालं. त्याला खूप आवडते ते लोणचं. तर गाईज प्लीज जरासा सपोर्ट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा.